घर बसल्या आपल्या मोबाईलवरून पीक विमा कसा भरायचा. चला तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला करून दाखवतो. सर्वप्रथम प्ले स्टोअरवर क्रॉप इन्शुरन्स हे ॲप सर्च करा. या ठिकाणी सर्च बारमध्ये क्रॉप इन्शुरन्स असं टाईप करा. हे तुम्ही खाली पाहू शकता, ग्रीन कलरचं मी बाण दाखवतोय. त्या ठिकाणी इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करायचं आहे. हेच ॲप्लिकेशन आहे, तुम्ही ॲप्लिकेशन बरोबर बघून घ्या. आता या ठिकाणी आपल्याला ओपन या बटनावरती आपल्याला क्लिक करून डायरेक्ट ॲपवरती जायचं आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेलाच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी चला तर आपण मोबाईल नंबर टाकून घेऊ. या अगोदर पण आपण CSC सेंटरवर म्हणा कुठेही आपण पीक विमा भरलेला असतो, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी घेतं. त्यासाठी आपल्याला आधारशी लिंक असलेलाच मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी OTP विचारला जाईल. त्या ठिकाणी OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा. आता आपला नंबर व्हेरीफाय झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना इन्शुरन्स हे ऑप्शनवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला राज्य निवडून घ्यायचं आहे. राज्य निवडल्यानंतर आपण कोणी हंगामामध्ये विमा भरतोय ते निवडायचं आहे, खरीप का रब्बी. तर आपल्याला जे भरतोय ते निवडून घ्या. त्यानंतर खाली कोणती योजना आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे का PWBSI हे आहे, हे निवडून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर वर्ष निवडून सबमिट अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण आधारची लिंक असलेला मोबाईल नंबर टाकल्यामुळं आपले बँक खाते या ठिकाणी दाखवले जातात. तर आपल्याला बँक खाते निवडायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण आपली माहिती, तुम्ही म्हणसाल ही माहिती कसं काय आली, तर मित्रांनो याच्या अगोदर पण आपण या वेबसाईटवर CSC सेंटरवर आपण विमा भरलेला असतो, ती सगळी माहिती या ठिकाणी दाखवली जाते. ही सगळी माहिती तुम्ही एक वेळेस बरोबर तपासा बरोबर आहे का, आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला पिकाचं लोकेशन टाकायचं आहे. यामध्ये राज्य, डिस्ट्रिक्ट, तालुका, रिव्होल्युशन सर्कल, ग्रामपंचायत आणि विलेज हे आपल्याला निवडायचं आहे. चला तर आपण निवडून घेऊ. हे निवडून झाल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पिकाची माहिती निवडायची आहे. पीक आपलं मिश्र आहे का सिंगल आहे, तर त्यासाठी सिंगल असलं तर पहिलं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट क्रॉप म्हणजे आपल्याला पीक कोणतं आहे शेतात, तर या ठिकाणी आपलं पीक निवडून घेऊ. पीक निवडल्यानंतर आपल्याला पिकाच्या पेरणीची तारीख या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. पेरणी जूनच्या 26 तारखेला झाल्यामुळं मी 26 तारीख निवडतो. तुम्ही पण तुमच्या हिशोबाने निवडून घ्या. त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, ओनरशिप म्हणजे तुमचं शेत भाडेतत्त्वावर आहे का स्वतःचं आहे, कोण्या पद्धतीचं आहे त्या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. जर स्वतःचं असलं तर ओनर हे ऑप्शन निवडा. त्यानंतर आपल्याला सर्वे नंबर टाकावा लागेल. ते आपल्याला 712वर असतो, तो पाहून 712वरला पाहून आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 712वरलाच खाते नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ते टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करा. या ठिकाणी तारीख बरोबर सेट झाली नसल्यामुळं परत आणखीन एकदा मी तारीख टाकून घेतो. संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता आपण खाते नंबर टाकलेला आहे, त्या खाते नंबरनुसार
त्या शेताच्या मालकाचं नाव या ठिकाणी दाखवत आहे. तुम्ही बरोबर व्यवस्थित एक बार चेक करून घ्या. 7-12 प्रमाणे आपण खाते नंबर आणि गट नंबर टाकल्यामुळे आपलं हे नाव इथं दाखवत आहे. हे एक वेळेस तुम्ही व्यवस्थित माहिती चेक करून घ्यायची आणि नावाच्या बाजूला जे गोल सर्कल दिलेलं आहे त्या सर्कलवर आपल्याला क्लिक करून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता इन्शुरन्सचे जे काही पैसे लागणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला दाखवलं जात आहे. एक वेळेस हे चेक करून घ्या आणि प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपण कोणतं पीक लावलेलं आहे, कोणतं खातं नंबर आहे आपल्या शेताचा आणि आपलं सगळं जर पीक जर गेलं तर आपल्याला किती इन्शुरन्स भेटतं हे या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि आपल्याला आता किती भरायचे आहेत हे दाखवलेलं आहे. हे सगळी माहिती चेक करून प्रोसीड या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासबुक 7-12 खाली आणि त्याच्या खाली आपल्याला सोविंग सर्टिफिकेट म्हणजे स्वयं घोषणापत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मी माझा पीक विमा अगोदरच भरून घेतलेला आहे. त्यासाठी तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. पेमेंट झाल्याबरोबर आपल्याला पावती मिळते. ती पावती व्यवस्थित आपल्याला जपून ठेवायची आहे. अशा पद्धतीनं मोबाईल